एक ब्रेकिंग न्यूज आहे। माओवादी नेता मडवी हिडमाच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सुरक्षा दलांवर गंभीर आरोप आहेत। आंध्र प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीमध्ये हिडमाला ठार केल्याचा दावा या संघटनांनी केलाय। हिडमा काही सहकाऱ्यांसह विजयवाडा शहरामध्ये उपचारासाठी गेला होता। हिडमाची माहिती पोलिसांना पुरवण्यात आली आणि पत्रकातून हा आरोप आता करण्यात आला आहे। मडवी हिडमाला ताब्यात घेऊन खोट्या चकमकीमध्ये ठार मारल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे प्रवक्ता अभयचा हा आरोप आहे। तर माओवाद्यांच्या या पत्रकानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच माओवादी नेता हिडमाला ठार करण्यात आलं होतं। चकमकीमध्ये त्याला ठार केल्याचं सांगितलं जात होतं। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल, नेमकं काय सध्या सुरू आहे? कारण हा जो माओवादी आहे तो तर ठार झालेला आहे, पण आता कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत? गेल्या 3 दिवसापूर्वी हिडमाला छत्तीसगड तेलंगणा सीमेवर छत्तीसगड आंध्र सीमेवर आंध्र पोलिसांनी ठार केलं होतं आणि त्याच्यानंतर दंडकारण्यात खूप आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत की हिडमा नेमकं सुरक्षा दलांच्या हातात कसा सापडला, त्याच्यासोबत एवढी मोठी बटालियन, एवढे मोठे माओवादी असताना फक्त 6 सदस्य कसे ठार झाले, असा प्रश्न विचारला जात आहे। काही सामाजिक कार्यकर्ते असतील, आज त्या ठिकाणी एक वेगळ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा, मनीष कुंजा म्हणून त्यांनी आरोप केला होता। आता माओवाद्यांनी स्वतः एक पत्रक जारी केलेलं आहे माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीनं, आणि त्यांनी त्यात असा दावा केलाय की 15 नोव्हेंबरला विजयवाडा शहरात उपचारासाठी गेलेल्या हिडमाला सुरक्षा दलाने ताब्यात घेतलं होतं आणि 18 नोव्हेंबरला एका खोट्या बनावट चकमकीत त्याला ठार मारण्यात आलेला आहे आणि ही सगळी खोटी चकमक असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। एकूणच ते पत्रक जे काढलेलं आहे त्या पत्रकात हिडमाच्या कार्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे। कशा पद्धतीने हिडमाचा माओवादी चळवळीचा प्रवास सुरू झाला होता आणि त्यांनी कशा पद्धतीने माओवादी संघटनेत दंडकारण्यामध्ये स्थानिकांसाठी काम केलं असा दावा करण्यात आलेला आहे। एकूणच सुरक्षा दलांवर गंभीर आरोप माओवाद्यांनी या पत्रकातून केलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे 2 दिवसापासूनच पोलीस, स्वतः आंध्र पोलीस हे आरोप नाकारत आहेत की अशा पद्धतीने काही नाही, चकमकच झालेली आहे। मात्र हे आरोप प्रत्यारोप थांबत नसताना आता माओवाद्यांच्या समितीनं स्वतः पत्रक काढून हे आरोप, गंभीर पद्धतीचे आरोप केलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडेल हे बघावं लागेल। मात्र आता यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। येत्या 23 नोव्हेंबरला माओवाद्यांनी या घटनेच्या निषेधार्थ प्रतिकार दिवस साजरा करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। बरोबर। एकूणच सुरक्षा यंत्रणांचं लक्ष, केंद्रीय गृह मंत्रालयाचं लक्ष सध्या या संपूर्ण घडामोडींकडे आहे, कारण हिडमा ठार झाल्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर घडामोडी घडत आहेत। सोशल मीडियावर त्याच्या समर्थनासाठी सुद्धा अनेक लोक पोस्ट लिहित आहेत। त्यामुळे नेमकं काय घडेल हे आपल्याला पाहावं लागेल। बरोबर आहे। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।